अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो हीच माझी त्यांच्या चरणी प्रार्थना। हिंदू पंचांगातील ज्येष्ठ महिन्याला येणारी पौर्णिमा हा दिवस वटपौर्णिमा म्हणून साजरा केला जातो। या दिवशी स्त्रिया वटपौर्णिमा नावाचे व्रत करतात। या व्रतादरम्यान विवाहित स्त्रिया आपल्या पतीला उत्तम आरोग्य लाभावे, दीर्घायुष्य प्राप्त व्हावे म्हणून वडाची झाडाची पूजा करतात। निसर्गतः दीर्घायुष्य असणारे वृक्षाचे संवर्धन आणि जतन व्हावे अशा हेतूने वड, पिंपळ इत्यादी वृक्षाचीही पूजा करण्याची संकल्पना भारतीय संस्कृतीने स्वीकारली असावी। एखाद्या जातीचा वृक्ष एकदा पवित्र मानला की त्याची सहसा तोड होत नाही। अनेक वर्ष तर ह्याच्या मागची काय कथा आहे वटपौर्णिमेची ते आज आपण जाणून घेऊया। अनेक वर्षापूर्वी भद्र देशात अश्वपती नावाचा राजा राज्य करीत होता। त्याला सावित्री नावाची एक कन्या होती। सावित्री अतिशय सुंदर, नम्र व गुणी मुलगी होती। सावित्री उपवर झाल्याने राजाने तिला आपल्या पती निवडण्याची परवानगी दिली। सावित्रीने सत्यवान नावाच्या राजकुमाराची निवड केली। सत्यवान हा शालो राजाचा धुम्रसेन नावाच्या अंध राजाचा मुलगा होता। शत्रूकडून हरल्यामुळे आपल्या राणी व मुलासहित राजा जंगलात राहत होता। भगवान नारदाला सत्यवानाचे आयुष्य केवळ 1 वर्षाचे असल्याचे माहीत असल्यामुळे त्यांनी त्याच्याशी लग्न करू नको असा सल्ला सावित्रीला दिला होता, पण सावित्रीने ते मान्य केले नाही। तिने सत्यवानाशी विवाह केला व जंगलात येऊन ती नवऱ्याबरोबर व आपल्या सासू सासऱ्याबरोबर त्यांची सेवा करू लागली। सत्यवानाचा मृत्यू जेव्हा 3 दिवसावर येऊन ठेपला होता तेव्हा तिने 3 दिवस उपवास करून सावित्रीव्रत आरंभिले। सत्यवान जंगलात लाकडे तोडण्यास निघाला असता सावित्री त्याच्याबरोबर गेली। लाकडे तोडता तोडता त्याला घेरी आली व तो जमिनीवर पडला। यमधर्म तिथे आला व सत्यवानाचे प्राण नेऊ लागला। सावित्री यमाच्या मागे आपल्या पतीबरोबर जाऊ लागली। यमाने अनेक वेळा सावित्रीस परत जाण्यास सांगितले, परंतु तिने ते साफ नकार दिला व पतीबरोबर जाण्याचा हट्ट धरला। अखेर कंटाळून यमाने पती सोडून तिला 3 वर मागण्यास सांगितले। त्यावेळेस सावित्रीने सासू सासऱ्याचे डोळे व राज्य मागितले व आपल्याला पुत्र व्हा असा वर मागितला। यमराजाने आपल्या गलतीने तथास्तु असे वचन दिले। तेव्हा वचनबद्ध झालेली आठवण झाल्याच सत्यवानाचे प्राण परत करावेच लागले। सत्यवानाचे प्राण सावित्रीने वडाच्या झाडाखालीच परत मिळवले, म्हणून ज्येष्ठ पौर्णिमेला वटपौर्णिमा हा सण आपण साजरा करतात। पौर्णिमा वटवृक्षाची पूजा करण्याचे महत्त्व। वटपौर्णिमेला स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करतात। पर्यावरण शास्त्राच्या दृष्टीने वडाचे विशेष महत्त्व असल्याने त्याचे विषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सुद्धा हा एक पूजेचा हेतू आहे असा समजला जातो। वटपौर्णिमा धार्मिक व्रत। ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीपासून पौर्णिमेपर्यंत हे त्रिरात्र व्रत करायचे असे सांगितले जाते। 3 दिवस उपवास करणे शक्य असेल तर त्यांनी हा उपवास करावा, परंतु तुम्हाला जर शक्य नसेल तर तुम्ही पौर्णिमेला उपवास केला तरीही चालेल। सावित्रीसह ब्रह्मदेव ही या व्रताची मुख्य देवता असून सत्यवान, सावित्री, नारद व यमधर्म या उपांग देवता आहेत। या व्रताचा विधी असा: नदीकाठी वाळू आणून पात्रात सत्य आणि सावित्रीचे मूर्ती ठेवाव्यात, मग त्याची षोडोपचारे पूजा करून त्यानंतर त्यांना 5 अर्घ्य द्यावे, मग सावित्रीची प्रार्थना करावी। पूजा झाल्यानंतर संध्याकाळी सुवासिनीसह सावित्रीची कथा ऐकावी। या व्रतात सावित्रीच्या मूर्तीची पूजा सांगितली असली तरी रूढी मात्र वेगळीच आहे। सावित्रीने आंतरिक गुणाची पारख करून निवडलेल्या वरास आईबाप आणि देवगुरु यांच्या विरोधाला डावलून माळ घातली व पतीचे प्राण वाचवण्याचे अवघड काम चिकाटीने आणि दुर्गम शक्तीने आणि चातुर्याने दाखवले। सर्व पवित्र वृक्षात वटवृक्षाचे आयुष्य जास्त असून पारंब्याचा त्याचा विस्तारही खूप होतो। अशी या वटवृक्षाची पूजा करून स्त्रिया मला व माझ्या पतीला आरोग्य संपन्न दीर्घायुष्य लाभू दे, धनधान्य व मुले नातू यांनी माझा प्रपंच विस्तारित व संपन्न होऊ दे अशी प्रार्थना करतात। आता हे व्रत कसे करतात? वडाच्या झाडाच्या प्रतिमेला आपण झाडाची पूजा कशी करावी? वडाच्या झाडाला किंवा आपण बाजारात मिळतो त्या वटपौर्णिमेच्या प्रतिमेला तिहेरी दोरा बांधावा। सूत कापसाचं काढलेलं असावं। सुपारीच्या गणपतीची स्थापना करावी। त्यांची हळदी कुंकू अक्षदा लावून पंचोपचारे पूजा करावी। त्यानंतर सतीमातेच्या प्रतिमेचेही पूजन करावे। वडाच्या मुळाजवळ पुरुष सूक्तासह षोडोपचारे अभिषेक करून पंचोपचारे करून आरती करावी। या दिवशी स्त्रिया उपवास करतात। दुसऱ्या दिवशी 10 नंतर उपवास सोडावा। वडाला हळदी कुंकू वाहून आंबे आणि पैसे वडापुढे ठेवून नमस्कार करावा। वडाला 3 प्रदक्षिणा घालाव्या आणि 5 सुवासिनींना आंबे आणि गव्हाने तुम्ही ओटी भरावी।
हे अशी वडाची पूजा करावी लागते। तर त्याच्यासाठी काय साहित्य लागतं, तर साहित्य म्हणजे हळद, कुंकू, गुलाल, रांगोळी, तांब्या, ताम्हण, पळी, भांड, पाट, गंध, अक्षदा, बुक्का, फुलं, तुळस, दुर्वा, उदबत्ती, कापूर, निरंजन, विड्याची 12 पानं, कापसाची वस्त्रे, जानवं, 12 सुपाऱ्या, फळं, 2 नारळ, गूळ, खोबरं, बांगड्या, फणी, कळेश्वरी, पंचामृत, 5 खरका, 5 बदाम आणि सुताची गुंडी आणि 1 आंबा पण लागतो, जे आपल्याला वटपौर्णिमेदिवशी मेन असा मानला जातो। तर अशी ही वटपौर्णिमेची पूजा सांगितली आहे। पौर्णिमेचे व्रत हे विवाहित हिंदू महिलांनी साजरं करणं शुभ आहे। या दिवशी स्त्रिया उपवास करतात आणि पतीच्या उत्तम आरोग्यासाठी हे प्रार्थना करतात। तर सुवासिनी स्त्रियांनी हा वटपौर्णिमा हा सण वटपौर्णिमेचे व्रत केले तरी चालेल आणि कुमारकांनीही केले तरीही चालेल। एक दृष्टीने सांगायचे झालं तर वटपौर्णिमाचं का साजरी करतात, तर तुम्हाला तर माहिती आहे, अनेक वर्षापासून आपण बघतो की वडाचं झाड हे दीर्घायुष्य आहे, हे तर सर्वांना माहितीच आहे। आपल्या 3 ते 4 पिढीपासून एखादं वडाचं झाड त्या ठिकाणी असेल तर ते जीर्ण झालं तरी तसंच ते भरलेलं राहतं, कारण वडाचं झाड हा दीर्घायुष्य आहे। वडाच्या झाडातून भरपूर असा ऑक्सिजन बाहेर पडतो, त्यामुळं असं म्हणतात की सत्यवान राजाला तिथं म्हणजे चक्कर आलती, त्या वृक्षाखाली सावित्रीनं त्यांना नेऊन ठेवलं आणि तुम्हाला तर अगोदरच म्हणले की वडाच्या झाडापाशी खूप असा ऑक्सिजन तयार होत असतो, त्यामुळं असं म्हणतात की त्या भरपूर असा ऑक्सिजन वडाच्या झाडाखाली असल्यामुळं त्यांना त्याच्यातून जाग आली। त्यामुळं शास्त्रीय कारण पण असं सांगितलं जातं की वडाच्या झाडाखाली खूप असा ऑक्सिजन असल्यामुळं सत्यवानाला तिथून जाग आली आणि त्यांचं प्राण हा परत आला। तसेच ते उन्हाळ्याचे दिवस होते, वडाचं झाड हे गार म्हणजे थंडावा देणारं वृक्ष आहे, तर वडाच्या फळाचा पण खूप उपयोग आपल्याला माहीतच आहे। वडाच्या पारंब्याचा पण खूप उपयोग आपण पाहिलाच आहे, त्यामुळं वडाच्या झाडाचा महिमा हा खूप आहे। त्यामुळेच वडाच्या झाडाला म्हणजे दीर्घायुष्य करण्यासाठी हा सण साजरा केलो असंही मानलं जातं। परंतु तुम्हाला जर ह्या गोष्टी पटत नसतील तरीही काही हरकत नाही, तुम्ही वटपौर्णिमा हा सण नक्की साजरा करा। ते म्हणजे शास्त्रानुसार केला तरी चालेल किंवा वैज्ञानिक शास्त्रानुसार तुम्ही केलाही तरीही चालेल। श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त।